नाशिकमधील तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललाय आणि कडाक्याच्या थंडीचं नाशिकमध्ये आगमन होतंय। कुठेही बोसरी थंडी वाटते तर कुठे आल्हाददायक अशी थंडी वाटते। म्हणूनच काही जण या थंडीचा आनंद घेत आहेत तर काही जण या थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे देखील घालतायत। नाशिकचे देवदेवता ही त्यापैकीच एक आहे। नाशिकचा आपण आता चांदीच्या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपण बघतो की गणपतीला पूर्णपणे पांघरून घालण्यात आलेला आहे। स्वेटर, ब्लँकेट, शाल ही घालण्यात आलेली आहे। गेले 10 वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि जशी आपल्याला थंडी वाटते तशी गणपती बाप्पाला पण थंडी वाजत असेल आणि म्हणूनच त्याच्या संरक्षणासाठी अशा स्वरूपाची उपाययोजना केली जाते। पुजारी आपल्या सोबत आहेत। गुरु, उद्देश काय आहे आणि यातनं काय तुम्हाला अधिक सांगायचं? उद्देश असा काही खास नाही, जसे थंडी येते जवळजवळ ची लाट जशी जशी वाढते तसं आपल्याला पण थंडी जाणवते। त्या स्वरूपामध्ये जो भाव आपल्यामध्ये आहे, जी ऊर्जा आपल्यामध्ये आहे ती तशीच राहावी, ते चैतन्य तसंच राहावं। त्यामुळे बाप्पाचं पण ती थंडी आहे, त्या थंडीपासून रक्षण व्हायला हवं आणि जास्तीत जास्त त्याला ऊब मिळायला हवी। त्याला जर का ऊब मिळाली तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा जो व्यवस्थित कार्य करू शकतो, जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत येण्याचं कार्य होऊ शकतं। साधारण आम्ही संध्याकाळी 7:30च्या आरतीनंतर त्याला जे स्वेटर आहे ते स्वेटर केशरी रंगाचं आधी परिधान करतो आणि त्यानंतर 8:45 वाजता जे बाकीचे वस्त्र वगैरे आहेत ते आम्ही त्यांना शाल वगैरे पांघरून असं घालतो आणि त्यानंतर मग भक्तांसाठी थोडा वेळ ते चालू ठेवतो मंदिर आणि मग बंद करतो। काय भक्तांपोटी पण एक उत्सुकता असते की बाप्पाला वस्त्र घातलं आहे तर का बरं बा, मग तेही विचारणा होते की काय स्वरूप आहे काय नाही आहे। तर मग ते पण मग त्यांच्या घरी जसं देवघरामध्ये ते आपले जे वस्त्र आहे बाप्पांसाठी त्यांच्या इथे पण इथे परिधान करायला सांगतात घरी। हे साधारण कधीपासून सुरुवात झाली आणि आता कधीपर्यंत अशा स्वरूपाचं आपण वस्त्र परिधान करणार? साधारण ही 1 जानेवारीपासून सुरुवात केली आहे आम्ही। तेव्हा थंडीचा कडाका जरा वाढला होता आणि जसजशी थंडीचं प्रमाण कमी होईल त्यानुसार आम्ही ते वस्त्र जे आहे ते घालणं बंद करू हळूहळू। आणि जर का तो वाढली परत थंडी तर मग ते पुन्हा एकदा त्यांना परिधान करू। आपण बघतोय गणपती बाप्पा देखील आता उबदार शाल आणि ब्लँकेटमध्ये परिधान केलेले आपल्याला बघायला मिळतात या वस्त्रांमध्ये। असेच अनेक देवाऱ्यांमध्ये, अनेक गणपती मंदिराच्या म्हणा किंवा इतर मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये देखील मूर्ती अशा स्वरूपामध्ये संरक्षित केल्याचं बघायला मिळतं आहे। त्यामुळे जसा थंडीचा त्रास हा मानवांना जाणवतो तसाच गणपती बाप्पाला देखील जाणवतो आणि म्हणूनच ही उपाययोजना केली जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।